नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या मिशन स्टेनोग्राफी यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मराठी लघुलेखन 60 शब्द प्रति मिनिट. गती उतारा सुरू. परिच्छेद. कोकणाच्या आर्थिक विकासाची दिशा ठरवून घेताना काही मर्यादांची पुरेशी जाणीव असण्याची आवश्यकता आहे. शेती क्षेत्राद्वारे आर्थिक विकास साध्य करण्यामध्ये या मर्यादा आहेत. या मर्यादा समजावून घेऊनच शेती क्षेत्रा व्यतिरिक्त कोणत्या क्षेत्राचा विचार या विकास प्रक्रियेत करता येईल हे पहावे लागते. कोकणातील एकूण जमिनीपैकी 2/3 इतकी जमीन डोंगराळ खडकाळ आहे. एकूण राज्याचा विचार केल्यास लागवडीयोग्य जमिनीचे प्रमाण राज्यात सर्वात कमी आहे. ह्यातील प्रमुख पीक भाताचे आहे, परंतु कोकणातील भातशेतीतून व्यापारी वाढावा निघू शकत नाही. भाताचे संपूर्ण उत्पन्न एकतर स्वतःच्या उपभोगासाठी वापरले जाते किंवा लहान प्रमाणात वस्तूंची अदलाबदल करून उपभोगाच्या गरजा स्थानिक पातळीवर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. परिच्छेद. उपभोगाच्या दृष्टिकोनातून देखील ही जमीन उपभोगाच्या गरजा पूर्णपणे भागवू शकत नाही. ह्याचे प्रमुख कारण शेत जमिनीचे आकारमान आर्थिकदृष्ट्या किफायतशीर नाही. शेती उत्पन्न वाढीतील या मर्यादा अतिशय स्पष्ट आहेत. कोकणातील भातशेती ही व्यापारी दृष्ट्या किफायतशीर होऊ शकत नाही. शेती उत्पन्न वाढीवरील या मर्यादा लक्षात घेतल्यास कोकणातील लोकसंख्येला रोजगार मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून शेती क्षेत्राचा विचार बाजूला ठेवावा लागतो. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊनच विकासाचा आकृतिबंध ठरवावा लागतो. परंतु या संदर्भात एक मुद्दा असा उपस्थित केला जातो की या शेतजमिनीवर वर्षभरात आणखी काही पिके घेता येतील का? स्थानिक पातळीवर झालेल्या सर्वेक्षणातून असे आढळून आले की कोकणातील बहुसंख्य शेती ही एकपिकी आहे. स्टॉप.